संघो मे शरणं वरं एतेन सच्चवचेन होतु मे जयमङ्गलम्। धम्मो मे शरणं वरं एतेन सच्चवचेन होतु मे जयमङ्गलम्। संघो मे शरणं वरं एतेन सच्चवचेन होतु मे जयमङ्गलम्। 1956 साली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या लाखो अनुयायांच्यासह बौद्ध धम्माची दीक्षा घेतली। त्याला आज 69 वर्ष पूर्ण होत आहेत। खरं तर ह्या बाबासाहेबांच्या धम्मक्रांतीतून माणसाला उभं करणारं तत्त्वज्ञान बाबासाहेबांनी संपूर्ण जगाला दिलं। मी भारत बौद्धमय करीन, बौद्ध धम्माने केवळ भारताचाच नाही तर जगाचा सुद्धा उद्धार होणार आहे, असा आत्मविश्वास बाबासाहेबांनी या निमित्तानं व्यक्त केलेला होता। त्या पार्श्वभूमीवर आज बाबासाहेबांचा विचार घेऊन अनेक लोक वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये नेत्रदीपक अशी प्रगती करत आहेत। धम्माचा विचार स्वीकारलेला समूह वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये प्रामुख्यानं पुढं येताना दिसतो, ही खूप आनंदाची गोष्ट आहे। पण दुसऱ्या बाजूला बाबासाहेबांच्या स्वप्नाच्या दिशेनं अजूनसुद्धा आणखी काही कृती कार्यक्रम घेऊन त्या स्वप्नाला पुढे घेऊन जाण्याच्या दृष्टीनं कार्यक्रमाची आखणी करणं, त्याचं नियोजन करणं, ह्या गोष्टी होणं खूप अपेक्षित आहे। खरं तर बाबासाहेबांच्या धम्मक्रांतीनं संपूर्ण भारताला काय दिलं असा ज्यावेळी आपण विचार करतो तर त्यावेळेला खरं तर बाबासाहेबांनी सर्वसामान्य माणसांना जो आत्मसन्मान, स्वाभिमान आणि माणूस म्हणून खऱ्या अर्थानं प्रतिष्ठेचं जीवन दिलं। बाबासाहेबांनी खऱ्या अर्थानं की ह्या निमित्तानं जी इथली शोषणाची कर्मकांडाची परंपरा आहे तर त्या परंपरेला नेस्तनाबूत करण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि बुद्धांचा विचारच जगाला तारू शकतो अशा प्रकारचा आत्मविश्वास व्यक्त केलेला आहे।